की दोन्ही पवार एकत्र न येण्यासाठी असं काही ठोस कारण नाहीये, ते एकत्र येऊ सुद्धा शकतात. चालणार आहे का भाजपला पुण्यामध्ये दोनही पवारांनी एकत्र महानगरपालिका लढवलेली? भारतीय जनता पार्टी कुठली निवडणूक लढवतो हम्म. ती पूर्ण तयारीने स्वबळावरच हम्म. लढवतो. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 2017 साली हे सगळे पक्ष आमच्या विरोधात कोणती निवडणूक असताना स्वबळावर लढवतो म्हणजे? स्वबळावर लढवतो म्हणजे स्वतःचा विचार करून स्वतःची ताकद ओळखून लढवतो आणि त्याच्यामध्ये जे मित्रपक्ष बरोबर येतील त्यांना घेतो. हा. ज्या दिवशी निवडणूक जाहीर झाली त्या दिवशी आपण मगाशी जो बाईट दाखवला, देवेंद्रजींनी स्पष्ट सांगितलं की या ठिकाणी आम्हाला दोघांना लढणं शक्य नाहीये हा. एकत्र, त्यामुळे आम्ही लढत नाहीये. त्यामुळे भाजपची भूमिकाही स्पष्ट आहे. आता त्यानंतर अजितदादा आणि माननीय पवार साहेब हे एकत्र आहे तर तो भाजपचा विषय राहत नाही, तो त्यांचा विषय राहतो. परंतु मी इथे जनतेला आठवण करून देऊ इच्छितो की 2017 साली अजित पवार शरद पवार एकत्र होते, काँग्रेस एकत्र होती. अशा असताना सुद्धा शिवसेना आमच्या बरोबर नव्हती, तरी सुद्धा आम्ही व्यवस्थित निवडणूक लढवून भाजपनी 97 जे नगरसेवक आहेत ते निवडून आणले होते. आणि त्यामुळे भाजपला पुण्यामध्ये अतिशय चांगली संधी आहे. भाजपला त्याची जाणीव आहे. भाजपमध्ये 2500 उमेदवार आज स्वतः लढायला इच्छुक आहेत. या सगळ्या विनायक गोष्टी आंबेडकरजी प्रश्न हा नाहीये की कुठला पक्ष एकटा लढू शकतो किंवा नाही. प्रश्न काय आहे? प्रश्न जेव्हा असं अनेकदा होतं की राज्यामध्ये 2-3 पक्ष एकत्र असतात सत्तेमध्ये आणि मग ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे लढतात. इथे तुम्ही स्वतंत्रपणे लढताय की नाही हा मुद्दाच नाहीये. इथे मुद्दा हा आहे की राज्यामध्ये तुम्ही ज्यांच्या विरोधामध्ये आहात तिथं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सोयीपुरती सत्तेसाठी कार्यकर्त्यांच्या नावाखाली ही जी युती केली जाते ती तुम्हाला चालणार आहे का? म्हणजे राज्यात तुम्ही अजितदादांबरोबर बसायचं, शरद पवारांना विरोध करायचा, पुणे महानगरपालिकेमध्ये मात्र अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र बसायचं. बेसिकली आपण जे दोन शब्द वापरलेत, सोयीसाठी आणि सत्तेसाठी, असा कुठलाही विषय नसतो. विषय जो असतो ती राजकारणामध्ये हे या गोष्टी चालतात हे पण तुम्हीच सांगताय. या प्रत्येक वेळेला चालत आल्या. नाही, मी हे सांगितलं की सत्ताधारी जे पक्ष असतात त्यांनी एकमेकांच्या विरोधात न जाता अगदी काय ते मैत्रीपूर्ण वगैरे तुम्ही जो शब्द वापरता तो ऍक्च्युअली मला पण नाही त्या शब्दाचा अर्थ कळत, पण तुम्ही जाता आपले की आम्ही आता स्वतंत्र लढणार म्हणून, तिथपर्यंत ठीक आहे. तुम्ही विरोधातले पक्ष जेव्हा एकत्र येता तेव्हा काय, तेव्हा ते तुम्हाला चालणार असतं का?